तारिक रहमान बांगलादेशचा नवा चेहरा। बांगलादेशमध्ये आता बेगम राज नसेल तर नवाब राज येणार आहे। 35 वर्षांनंतर बांगलादेशला पुरुष पंतप्रधान लाभतोय। परदेशात राहूनही या नेत्यानं आपल्या पक्षाला सत्ता तर मिळवून दिली आहे। निवडणुकीपूर्वी केवळ महिनाभर आधीच ते मायदेशात परतले। आईच्या मृत्यूनंतरही निवडणुकीत सक्षम नेतृत्व दिलं। त्यामुळे तारिक रहमान हे नेमकं काय रसायन आहे याची चर्चा सुरू झाली आहे। 17 वर्षांनंतर देशात कमबॅक, 20 वर्षांनंतर सत्तेत कमबॅक। कोण आहे तारिक रहमान? काय आहे त्यांचा करिश्मा? तारिक रहमान यांचा पक्ष बीएनपी अर्थात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं निवडणुकीत घवघवीत यश मिळवलंय। 299 पैकी सुमारे 209 जागा घेत त्यांची आघाडी आता सत्ता स्थापन करणार आहे। देश प्रचंड अराजकतेनं वेढलेला असताना या नेत्यानं आपला पक्ष सांभाळला आणि आता तो पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे। त्यामुळे त्यांच्या रूपानं देशात 35 वर्षांनंतर पुरुष पंतप्रधान बसणार आहे। 1991 ते 2024 पर्यंत बांगलादेशमध्ये एकतर अवामी लीगच्या शेख हसीना तरी पंतप्रधान असायच्या किंवा तारिक यांच्या आई आणि बीएनपीच्या प्रमुख खालिदा जिया तरी पंतप्रधानपदी यायच्या। नाही म्हणायला 1988 मध्ये काझी जफर अहमद पंतप्रधान झाले होते। मात्र बांगलादेशचं राजकारण मुख्यतः दोन बेगमांभोवतीच फिरत राहिलं। आता मात्र हे चित्र पलटलंय, कारण शेख हसीना या 2024च्या उठावानंतर परागंदा झाल्या आणि भारतात आश्रित म्हणून राहिल्या। त्यांना तर ही निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली होती। तर खालिदा जिया या निवडणूक लढणार होत्या, मात्र निवडणुकीपूर्वी 30 डिसेंबर 2025 रोजी त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं। तारिक रहमान यांच्या खांद्यावर पक्षाची आणि निवडणुकीची जबाबदारी येऊन पडली आणि आता देशाची ही जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे। बांगलादेशच्या मागच्या 3 दशकाच्या राजकारणामध्ये बेगम विरुद्ध बेगम असाच प्रकारचा नेहमी संघर्ष त्या ठिकाणी राहिलेला आहे। आता सर्वात पहिल्यांदा ऑलमोस्ट 35 वर्षानंतर त्या ठिकाणी एक पुरुष पंतप्रधान येत आहेत। मुळातच तारिक रहमान यांची खरी ओळख जर त्या ठिकाणी पाहिली तर बेगम खालिदा जिया यांचे सुपुत्र हीच त्यांची खरी ओळख आहे। दुर्दैवानं बेगम खालिदा जिया यांचा मृत्यू झाला आणि आता बांगलादेश नॅशनल पार्टीची धुरा ही तारिकुर रहमान यांच्याकडे त्या ठिकाणी आलेली आहे। शिकला सवरलेला असा हा चेहरा त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर जागतिक स्तरावर जे काही बदल होत आहेत त्याच्या अनुषंगानं बांगलादेशचं राजकारण कसं जावं हे या शिकल्या सवरलेल्या नेत्याकडून त्या ठिकाणी अपेक्षित आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, ज्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूणच बांगलादेश फर्स्ट अशी रणनीती येणाऱ्या काळामध्ये या सरकारची असणार आहे। तसं तारिक रहमान यांना राजकारण नवं नाही, घरातूनच त्यांनी राजकारण आणि त्याबरोबर येणारी अराजकता, अनिश्चितता ही जवळून पाहिली आहे। तारिक रहमान यांचा जन्म पूर्व पाकिस्तानमधला। बांगलादेशचे माजी राष्ट्रपती जियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे ते मोठे पुत्र। 20 नोव्हेंबर 1965 मध्ये ढाकामध्ये जन्म झाला। म्हणजेच बांगलादेश मुक्ती संग्रामावेळी त्यांचं वय होतं केवळ 4 वर्ष। त्याच काळात त्यांना काही काळ पोलिसांच्या ताब्यातही राहावं लागलं। सेंट जोसेफ हायर सेकंडरी स्कूलमधून त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं। BAF शाहीन कॉलेजमधून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्यांनी पदवी शिक्षण घेतलं। राजकारणात त्यांना तारिक जिया या नावानंही ओळखलं जातं। 1981 मध्ये वडील राष्ट्रपती जियाउर रहमान यांची हत्या झाली। वयाच्या 15व्या वर्षीच वडिलांच्या मृत्यूमुळे त्यांच्या आईची राजकारणात एंट्री झाली। 23व्या वर्षीच त्यांनी स्वतः राजकारणात शिरकाव केला। लष्करी हुकुमशाह हुसेन मोहम्मद इर्शाद विरोधातील आंदोलनातही सहभाग घेतला। 2002 मध्ये पक्षाच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती झाली। आई खालिदा जिया यांच्या सरकारमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला होता। मात्र 2007 मध्ये त्यांना अटक करण्यात आली। 2007 मध्ये भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली त्यांना अटक झाली। राजकारणापासून दूर होण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाली। मात्र 2008 मध्ये अवामी लीगच्या शेख हसीना सत्तेत आल्या। खालिदा जियांना अटक झाली। 2008 मध्येच तारिक रहमान उपचारांसाठी लंडनला निघून गेले। 2009 मध्ये पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले। 2018 मध्ये 2004 मधील रॅलीवरील हल्ल्याप्रकरणी त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। त्याचवेळी पक्षाकडून कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली। लंडनमधूनच त्यांनी पक्षाची सूत्र सांभाळली। लंडनमध्ये ते डॉक्टर पत्नी आणि मुलीसह राहू लागले। तारिक रहमान मायदेशी परतले ते थेट 17 वर्षांनंतर। 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार पडलं। त्यानंतर तारिक रहमान 25 डिसेंबर 2025 रोजी परतले। मात्र 5च दिवसांनी त्यांची आई खालिदा जिया यांचं दीर्घ आजारानं निधन झालं। पक्षाची सारी सूत्र पूर्णपणे तारिक रहमान यांच्या हाती आली। त्यांच्याच नेतृत्वाखाली बीएनपीनं निवडणुका लढवल्या। तारिक यांनी स्वतः ढाका 17 आणि बोगरा 6 या 2 जागांवर निवडणूक लढवल्या आणि दोन्ही जागांवर जिंकलेही। तारिक यांनी 1.5 वर्ष अशांत राहिलेल्या बांगलादेशसमोर एक आश्वासक चेहरा उभा केला। त्यांचा 17 वर्षांचा अज्ञातवास हे त्यांचं भांडवल ठरलं।
जोडीला आईच्या निधनामुळे तयार झालेली सहानुभूती आणि बीएनपीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचं काम आणि पाठिंबा होताच. तारिक यांनी स्वतःला बांगलादेशमधील तरुण आणि मध्यमवर्गीय मतदारांशी जोडलं. शांत स्वभाव, ऐकून घेणारा नेता, धोरणांवर लक्ष केंद्रित करणारा, त्यांना प्राधान्य देणारा अशी प्रतिमा तयार होतीच. शिवाय जनतेत 2024च्या आंदोलनाचा प्रभाव निवडणुकांपर्यंत ओसरला होता. आंदोलक नेत्यांविषयी जनतेच्या मनात साशंकता होतीच. तसंच जमाते इस्लामीच्या धार्मिक राजकारणाला, त्यांच्या भूतकाळाला पर्याय म्हणजे केवळ अनुभवी बीएनपी आणि त्यांचा नवा चेहरा 60 वर्षीय तारिक रेहमान असं सारं गणित जुळून आलं. तारिक रेहमान यांचा निवडणुकीचा जाहीरनामाही नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला. विशेषतः त्यांची नो दिल्ली नो पिंडी, बांगलादेश सर्वोच्च ही घोषणाही परिणामकारक ठरली. डार्क प्रिन्स, शॅडो पंतप्रधान यानंतर आता ते पंतप्रधानपदी स्वतः विराजमान होणार आहेत. मात्र त्यांच्या समोरची आव्हानं कमी नाहीत. देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, मोठ्या देशांच्या प्रभावापासून दूर राहणं, देशातील अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखणं, भारतासह संबंध सुधारणं, जुलै चार्टरची अंमलबजावणी करणं या साऱ्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीची परीक्षा जरी ते पास झालेले असले तरी आता त्यांच्यासमोर राज्य कारभाराचा पुढचा कठीण पेपर असणार आहे. तो ते कसा सोडवतात यावर बांगलादेशचं भवितव्य अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.